त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 34 सॉल्व करणार आहे. अ गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी हॅज व्होल्टेज रेंज VG. ओके, तर गॅलोनोमीटर दिलं आहे, त्याचा रेजिस्टन्स जी इतका आहे आणि त्याची व्होल्टेज रेंज V(G) इतकी आहे. रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू कन्वर्ट इट टू रीड व्होल्टेज अप टू V इज. आपल्याला त्याला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं, ज्याची रेंज किती असणार तर V इतकी असणार. तर त्यासाठी आपण किती रेजिस्टन्स त्या ठिकाणी कनेक्ट करणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए, ते आहे G इंटू V(G) डिवायडेड बाय V मायनस G. ओके, बी ऑप्शन आहे G इन ब्रॅकेट V डिवायडेड बाय VG -1 ब्रॅकेट कंप्लीट. सी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट V मायनस VG डिवायडेड बाय V ब्रॅकेट कंप्लीट इंटू G. आणि डी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट V प्लस VG डिवायडेड बाय V ब्रॅकेट कंप्लीट इंटू G. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक गॅलोनोमीटर दिलेला आहे, ज्याचा रेजिस्टन्स G इतका आहे. ओके, तर या ठिकाणी मी डायग्राम काढतो. तर या ठिकाणी एक गॅलोनोमीटर दिलेला आहे. या गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो किती दिला आहे तर G इतका दिलेला आहे, कॅपिटल G. आणि आपल्याला त्याला व्होल्टेजची जी रेंज आहे त्याची VG इतकी दिलेली आहे. म्हणजे याच्या अक्रॉस जे व्होल्टेज भेटणार आहे ते VG, आणि ते VG किती असणार, गॅलोनोमीटरमधून जो करंट पास होतो तो किती असतो IG, आणि हा VG जो असणार तो का असेल IG इंटू G. ओके, ओहम्स लॉ या ठिकाणी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, व्होल्टमीटरमध्ये, ज्याचं रेंज असणार आहे V इतकं. ओके, व्होल्टमीटरमध्ये जर कनेक्ट करायचं असेल तर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर एक रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागेल जो हाय व्हॅल्यू असणार, आणि तो कसा कनेक्ट करायचा सिरीजमध्ये. ओके, मग त्याला आपण काय करू, RS कन्सिडर करू. RS म्हणजे काय, रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज विच इज हाय व्हॅल्यू. आणि याची जी टोटल व्होल्टेजची जी रेंज आहे ती किती भेटणार तर V इतकी त्याची टोटल रेंज भेटणार आहे. ओके, एक काम करू, आता V आहे म्हणजे या पोटेन्शियल असणार, तर या ठिकाणी आपण त्याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल कन्सिडर करू, या ठिकाणी निगेटिव्ह. मग झाला तुमचा पॉझिटिव्ह आणि झाला तुमचा निगेटिव्ह, आणि याला आपण कंप्लीट करून देऊ, म्हणजे आपली सर्किट पण कंप्लीट होईल आणि आपल्याला सॉल्व करायला पण प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आता याच्यातून करंट पास होतोय. करंट किती पास होतोय IG इतका. तोच करंट याच्यातून पास होणार आणि तोच आपल्या या ठिकाणी येणार. करंट या ठिकाणी चेंज होणार नाही. ओके, आता आपण याच्यावरती काय करू, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या ठिकाणी यूज करू बाय युझिंग KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट, तर पहिलं साईन आपण प्लस देणार, दुसरं साईन मायनस देणार. इकडे पण पहिलं साईन प्लस देणार, दुसरं साईन काय करणार तर मायनस आपण या ठिकाणी देणार आहे. ओके, मग आपण एक काम करू शकतो, आरामात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या ठिकाणी अप्लाय करू शकतो. या डायरेक्शन जाणार, लास्टचा साईन प्लस आहे, मग तो काय आला प्लस V झाला. ओके, पुढे जर गेला तर लास्टचा साईन काय आहे मायनस. करंट किती आहे IG इतका, आणि जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे तर G इतका. पुढे जर गेलो तर परत कोणतं साईन मायनस. करंट पुन्हा IG इतकाच असेल आणि रेजिस्टन्स जो आहे तो किती असणार RS इतका असेल, आणि सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू काय करायचं आपल्याला 0. ओके, आपल्याला शंट सिरीज रेजिस्टन्सच फाइंड करायचा, पण हा मायनस राईट साईडला आपण त्याला काय करून घेऊ, प्लस करून घेऊ. ओके, मग V मायनस IG इंटू G इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला IG इंटू RS. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं, एक काम करू, आपल्याला RSच फाइंड करायचं. तर IG इकडे मल्टिप्लाय, सगळीकडे काय करू आपण त्याला डिवाइड. मग बघा RS इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल V मायनस IG इंटू G टोटल डिवायडेड बाय IG. आता सेपरेटली IG ने याला काय करणार डिवाइड करणार. मग RS इज इक्वल टू काय भेटला V डिवायडेड बाय IG मायनस IG काय होणार कॅन्सल, मग करायला फक्त G राहिला. ओके, रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर. आता आपल्याला बघा इक्वेशनमध्ये VGच्या टर्ममध्ये IG दिलेलं नाहीये. मग एक काम करा, RS इज इक्वल टू V तसाच लिहिला आणि याच्यावरून आपण IG फाइंड करू शकतो. मग IG काय भेटेल आपल्याला, IG ची व्हॅल्यू भेटेल G इकडे डिवाइड करा, VG डिवाइड बाय काय झाला आपला G झाला. मग या ठिकाणी टाकून देऊ, IG ला रिप्लेस केलं VG डिवाइड बाय काय G ने. ओके, VG डिवाइडेड बाय G. आता एक काम करा, हा मायनस G तसाच लिहिला. ओके, हा G कुठे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाणार न्यूमरेटर. मग आपला RS जो आहे तो किती भेटणार G इंटू V डिवायडेड बाय VG मायनस करायला G. या दोन्ही टर्ममधून आपल्याला काहीतरी कॉमन भेटणार आहे, आणि तो कॉमन म्हणजे आपला काय भेटला G, आणि तर राहिलं V डिवायडेड बाय V सफिक्स G -1. ओके,
तर त्याचं फायनल आन्सर असेल. मग जो सिरीजमध्ये आपण रेजिस्टन्स कनेक्ट करणार त्या सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल, जी इन ब्रॅकेट व्ही डिवायडेड बाय व्ही जी -1. ओके. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी.